पहिला दुसरा एका ग्रुपला, दुसऱ्या ग्रुपला पहिला दुसरा, त्याच्यामध्ये सामने कसे होतील बघा. जे टॉप एक आणि टॉप एक म्हणजे ए मधला टॉप आणि बी मधला टॉप त्यांच्यामध्ये पहिला सामना होईल. त्याच्यामध्ये जो संघ जिंकेल तो फायनलला डायरेक्ट जाईल आणि त्याच्यामध्ये जो संघ हारेल तो दुसरा आणि दुसरा या दोन संघामध्ये जो संघ जिंकेल त्याच्याशी खेळेल. आणि दुसरी जो सामना होणार आहे 2 आणि 2 मध्ये त्याच्यामध्ये जो संघ हारेल तो डायरेक्ट चौथ्या क्रमांकात जाईल. आणि दुसऱ्या आणि पहिल्यामध्ये आणखी एक मॅच होईल. जो पहिला टॉप 2 टॉपची मॅच होईल त्याच्यामध्ये जो जिंकेल तो डायरेक्ट फायनलला जाईल. आणि टॉप 2 आणि टॉप 2 मध्ये जो संघ जिंकेल तो हारणाऱ्या संघाशी आणखी एक मॅच खेळेल. हे आपण लक्षात घ्या. हा फॉर्मॅट आहे. हा IPL फॉर्मॅट नाही, हा आमचा SPL फॉर्मॅट आहे. थँक्यू. या साहेब आपल्या मंगेशजी तळेकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस देतोय. कोण आहे? समीर. समीर लांगी या वर्षात जबरदस्त फॉर्म मध्ये समीर लांगी आपण यायचं आहे. समीर YouTube वाल्याने आपल्याकडे लक्ष द्यायचं आहे. हेलो हेलो हेलो. मैच ऑन होता हुआ केतन और प्रणीत कड़ू की जोड़ी. समीर एक सवाल है. व्हाट डू यू फील यू टेकिंग अनदर मैन ऑफ द मैच इन सीजन 2021? समीर, हाउ डू यू फील नाउ? ओके, आपको बोलना चाहिए एज ए इंग्लिश. व्हाट डू यू फील यू टेकिंग अनदर मैन ऑफ द मैच इन सेकंड डे मैच ऑन? मराठीत बोल. चालेल चालेल, बोल ना बोल ना मराठीत बोल. ओके थँक्यू. मॅच ऑन. बैकफुट पर गए, कट किया धीरे हाथों से, सिर्फ पुश किया था, बल्ले का फेस खोला था और पॉइंट पर सिंगल बटोरा. सिंगल के साथ केतन पोपट ने अपना खाता खोला. गेंदबाजी मार्ग पर गोविंद साळुंखे. रूही स्पोर्ट्स. गोविंद की अगली गेंद सामने प्रणीत कड़ू. शॉर्ट पिच गेंद, शॉर्ट ऑन पुल गैप में एक टिप्पा गेंद मैदान से बाहर. रोकना नामुमकिन. कितने रन वॉलेंटियर्स, कितने रन? इशारा कीजिए. 4. डीजे. थैंक यू डीजे. बैकफुट पर गए, जगह बिना बना स्ट्रोक के लिए एक टिप्पा गेंद मैदान से बाहर. रोकना नामुमकिन. गानों में चित्रहार. ये कड़क प्रहार प्रणीत कड़ू के बल्ले से निकलता हुआ. ये लगातार दूसरा चौका. थैंक यू डीजे. राहुल, लाइन को कंप्लीट होने दीजिए. लाइन को मेरे, हाँ, उसके बाद मैं आपको अनुरोध करूंगा. बैक टू बैक 2 चौके आए हैं प्रणीत कड़ू के बल्ले से. एक ऑन साइड पर, एक ऑफ साइड पर. पीछा किया गेंद का आउटसाइड ऑफ स्टंप. वाइट का इशारा आता हुआ अंपायर प्रवीण जी पवार साहब इनकी ओर से. बहुत ही कश्मकश भरा ये दौर रहा है. कई गेंदबाजों ने अपना परचम लहराया है तो कहीं ना कहीं बल्लेबाजों ने भी आग उगलती हुई बल्लेबाजी की है. प्रणीत कड़ू अब अच्छे टच में नजर आते हुए. धीमी गति और जल्दी भापा स्लॉक स्वीप का प्रयास किया था. गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग पर जाती हुई. अच्छी फील्ड और 2 रन. 3 गेंदों पर 333 के स्ट्राइक रेट से 10 रन बनाए हैं प्रणीत कड़ू ने. कुल मिलाकर स्कोर बोर्ड पर 12 रन लगे हैं.
युवराज सिंह इनका जर्सी नंबर 12, उन्होंने मात्र 12 किती झाले था 11 सॉरी। अरे माझं बरोबर आहे आता मी घेतला 12 मी मोजलेलं त्याला त्या चूक झाली त्या लक्षात झालं नाही माझं पण लक्ष जाम असतो स्कोर कडे। शॉर्ट पिच गेंद और कैच होने की संभावना, रॉनी गेंद के नीचे और एक आसान सा कैच। प्रणीत कड़ू का कैमियो यहां पर समाप्त होता हुआ। डीजे थैंक यू डीजे। एक अच्छी पारी खेलकर प्रणीत कड़ू मैदान से बाहर, हालांकि उन्होंने मोमेंटम दे दिया है अनिकेत 11 को। अजीत देसाई, राज देसाई ऐसे भरभक्कम बल्लेबाज भी, अच्छी बैटिंग लाइनअप है। वो ज्यादा से ज्यादा 45 प्लस स्कोर खड़ा करने की कोशिश करेंगे। 50 तक अगर आप जाते तो एक सुनिश्चित को स्कोर रहेगा। रोहन जी, आज आशु भाई शेल्की इनकी याद हमें आ रही है। एक धाकड़ कमेंटेटर आखिरी गेंद शेष इस ओवर की। गोविंद बाएं हाथ से राउंड विकेट। ओहो ये गलती कर दी, रनआउट के रूप में कॉलिंग नहीं थी। हालांकि गेंद पैर से लगकर लेग स्लिप पर ट्रैवल हुई थी। राज देसाई का ध्यान नहीं था कि केतन पोपट दौड़कर आए और केतन वापस जाने की आड़ में रनआउट हुए। और एक अच्छी संतुलित बल्लेबाजी की अपेक्षा करने वाले केतन पोपट एक दुर्भाग्यवश स्थिति में रनआउट के सौजन्य से एक के निजी योगदान पर मैदान से बाहर जाते हुए। डीजे पारी की पहली ओवर यहां पर समाप्त। मैं कहूंगा ये सम्मिश्र ओवर रही। ऐसा लग रहा है पानी आ रहा है। आइए आइए, आपका इंतजार है। रेगिस्तान में जिस तरह से पानी न होने की वजह से इंसान बेचैनी सा महसूस करता है, वैसे ही कई बल्लेबाज रन न आने की वजह से बेचैनी से महसूस करते हैं। लेकिन दो सेट बल्लेबाज बाला जी देखिए, दोनों ही सेट बल्लेबाज केतन पोपट और प्रणीत कड़ू मैदान से बाहर। अब दोनों ही जो बल्लेबाज हैं जो नए हैं, इन्होंने एक भी गेंद खेली नहीं है। राज देसाई और अब राजच्या सोबत कोण आहे इटली नाव उमेश और राज स्ट्राइक एंड पर रहेंगे। राज और नॉन स्ट्राइक एंड पर रहेंगे उमेश। कौस्तुभ हमारे साथ, कौस्तुभ जी पाटिल। सात अगली ओवर लेकर समीर, हवा का झोंका आता हुआ। इनफील्ड के ऊपर से लॉन्ग ऑफ पर, वाइडिश लॉन्ग ऑफ पर खराब फील्डिंग। और राज देसाई आज खराब खेल रहे हैं। हवा में गेंद थी, उनको दौड़ना ही था, उनको लगा कैच होगा, लेकिन सिंगल मिला। सिंगल के साथ स्कोर अब जो आगे बढ़ता हुआ 1 रन के साथ 13 पर। मार्टिन गप्टिल इनकी याद 13 यानी कि जर्सी नंबर नासिर हुसैन। और 13 तारीख 1974 में ही भारत ने अपना पहला एक दिवसीय मुकाबला खेला। लीड्स का वो ऐतिहासिक मैदान था। भारत का पहला एक दिवसीय मुकाबला, तारीख थी 13 और स्कोरबोर्ड पर भी 13 रन आते हुए। फील्डिंग में परिवर्तन, लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, मिड विकेट, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग। रॉनी को एक्स्ट्रा कवर पर डीप पोजीशन में लगा या जाएगा ऐसा अनुमान है। नहीं, 1 2 3 4 4 ही खिलाड़ी दायरे के बाहर रखे हैं। रॉनी को मैंने कहा कि एक्स्ट्रा कवर पर भेजते हैं। लॉन्ग ऑफ, एक वाइडिश लॉन्ग ऑफ। फर्स्ट एड बॉक्स बघना जरा। उमेश और राज स्ट्राइक रेंज पर। उमेश एक खिलाड़ी
डीप एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ, वाइडिश लॉन्ग ऑन, मिड विकेट और स्क्वायर लेग। इनसाइड एज, गेंद कारपेट को गुदगुदी करती हुई लेग स्लिप पर, अच्छा थ्रो, राज देसाई फिर से रन आउट। काफी लेजी दौड़ रहे हैं राज, उनको रन पूरा करना था लेकिन कमाल का थ्रो किया। फील्डर का नाम क्या है? रामदास ने। डीजे थैंक यू। अब बहुत देर के बाद अजीत देसाई मैदान पर उतरते हुए राज ने देखिए केतन को रन आउट किया और स्वयं भी रन आउट हुए। हालांकि उनका ध्यान नहीं था, अब भी वो दौड़ रहे थे तब भी और केतन दौड़ रहे थे तब भी। एक अच्छी स्थिति से प्रणीत कड़ू के आउट होने के बाद टीम बिल्कुल संकट में आती हुई, उनकी बल्लेबाजी कहीं ना कहीं विद्रूप होती हुई, अब उनको बल्लेबाजी पर फेयर एंड लवली लगानी होगी। स्कोर 13 पर 3 विकेट गए, 3 विकेट इसे गए। बढ़िया फ्लिक शॉट, गेंद चरणों में, सिंगल के साथ अजीत देसाई ने अपना खाता खोला। केतन जी देसाई सामाजिक कार्यकर्ता और भारतीय जनता पार्टी के एक बहुत ही अच्छे पद पर विराजमान रहने वाले केतन भाई देसाई, आपसे विनती रहेगी कि आप अतिथि मंच पर आइए। आपके लिए अटल बिहारी वाजपेयी साहब, इनका शेर हम जरूर काव्य पंक्तियां शेयर करना चाहेंगे। गिल्लियां बिखेर दी, समीर की बढ़िया गेंदबाजी और उमेश देसाई का डंडा बाहर। डीजे थैंक यू। 14 रन, मातृभूमि से बढ़कर कोई चंदन नहीं होता और वंदे मातरम से बढ़कर कोई वंदन नहीं होता। टूटे मन से कभी कोई खड़ा नहीं होता और छोटे मन से कोई कभी बड़ा नहीं होता। ये अटल बिहारी वाजपेयी, इनकी काव्य पंक्तियां। स्कोर 14 धावा, 14 रन। बढ़िया गेंद और उतना ही बढ़िया खोद कर निकाला था, ड्राइव किया था ऑफसाइड पर। एक्स्ट्रा कवर डीप पे खिलाड़ी तैनात थे और इसी के साथ अभिषेक गुप्ता ने अपना खाता खोला है 1 रन के साथ। स्कोर अब आगे बढ़ता हुआ 15 पर 15 धावा। अजीत देसाई का रोल बहुत ही कारगर रहेगा क्योंकि वो 5 नंबर पर आए हैं, वहां से आपको बल्लेबाजी धैर्य के साथ करनी होगी और 2 ओवर का खेल शेष है। बढ़िया शॉट, करारा शॉट, लॉन्ग ऑन, सीमा रेखा के बाहर, रोकना नामुमकिन। ये कड़क प्रहार, मिलेंगे रन 4 तो होगा बेड़ा पार। डीजे थँक यू डीजे। 1 मिनिट 19 धावा धावफलकावर. पॉइंट टेबलकडे आपण वळतोय. पार्थ 11 5 सामने 3 विजय 2 पराजय 6 पॉइंट. आर्यन 11 5 सामने 3 विजय 2 पराजय 6 पॉइंट. कानेश्वर फाइटर 5 सामने 2 विजय 3 पराजय 4 पॉइंट. स्वराज 11 4 सामने 2 विजय 2 पराजय 4 पॉइंट. अनिकेत 11 4 मॅचेस 2 विन 2 लॉस 4 पॉइंट्स आहेत. रुई स्पोर्ट्स 4 सामने 2 विजय 2 पराजय. वीरेश्वर फाइटर्स 5 सामने 2 विजय आणि 3 पराजय. आपण बघतोय 5 सामने 4 संघांचे झालेत. पार्थ 11 आर्यन 11 कानेश्वर फाइटर्स आणि वीरेश्वर फाइटर्स याच्यामध्ये आपण बघतोय 6 पॉइंट्स आर्यन 11 आणि पार्थ 11 चे आहेत. तुम्हाला अपडेट आम्ही देतच राहू नक्कीच. गीतेश गेंदबाजी मार्ग पर पारी की तीसरी ओवर लेकर
70-70 एल्यूमिनियम और 70-70 फर्नीचर्स की ओर से शुभकामनाएं मनोज जी शिंदे इनके माध्यम से। गीतीश की गेंद और सामने एक होनहार युवा खिलाड़ी अभिषेक गुप्ता, कमाल के गेंदबाज, लेकिन आज उनको अजीत देसाई का साथ देना होगा। ज्यादा से ज्यादा स्ट्राइक अजीत को देने की कोशिश करेंगे वे। खड़े खड़े ही खेलने का मौका, जब तक आपके पैर चलेंगे तब तक आपकी सांसें चलेंगी। फुटवर्क बहुत ही जरूरी है। 19 पर रुका हुआ अब ये स्कोर, 19 रन आए हैं। जर्सी की अगर हम बात करें 2019, ये देखिए अब एक खिलाड़ी को पीछे रोनी को एक्स्ट्रा कवर पर लगाया गया और समीर वागे जो कि डीप स्क्वायर लेग पर थे उनको अंदर लाया है। धीमी गति की गेंद ऑन साइड पर कारपेट को गुजरी करती हुई गेंद मिड विकेट पर। एक से ज्यादा कुछ नहीं लेने की कोशिश करेंगे। 10 गेंदे हैं, 10 गेंदों पर मैं कहूंगा 5 छक्के भी जड़ते हैं अजीत देसाई तो एक इक्वेशन में आएगी। 20 रन स्कोर बोर्ड पर आए हैं। ये अगर मुकाबला कोई भी टीम जीतती है तो वो सुनिश्चित करेगी टॉप 4 में। एक गेंद अच्छी, दूसरे की मांग होगी या नहीं, खराब फील्डिंग, 2 रन होंगे। 2 रन के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ 22 पर 22, 22 रन। 22 तारीख यानी कि 1975 में वानखेड़े स्टेडियम का ओपनिंग हुआ था। वानखेड़े स्टेडियम पर पहली अंतर्राष्ट्रीय गेंद गिरी, तारीख थी 22 1975। हवा में, नो मैच लैंड में है, सेफ जोन। ये ध्यान में रखेंगे अजीत, उनको पता है कि वे ज्यादा से ज्यादा स्ट्राइकर एंड पर रहने की कोशिश करेंगे। स्कोर 2 के साथ आगे बढ़ता हुआ 24 रनों पर। 24 तारीख यानी कि 24/12/1995, अक्षय नकाते इनका जन्मदिन 24 तारीख को। मॅचेस झाल्याशिवाय तुम्हाला आम्ही सोडणार नाही। 20 मिनिट मध्ये एक इनिंग झालीच पाहिजे। ये भी सेफ जोन है, 3 स्ट्रोक है, मिस टाइम जरूर किए हैं लेकिन ये गेंद सीधी डीप फाइन लेग सीमा रेखा के बाहर। अजीत देसाई के बल्ले से निकलता हुआ एक संजीवनी चौका। डीजे थैंक यू। आखिरी गेंद के शेष इस ओवर की, स्कोर बोर्ड पर 28 रन लगे हैं। 7 गेंदों का खेल शेष इस इनिंग का। अंतिम गेंद इस ओवर की गीतेश की। अजीत देसाई थोड़े से थक चुके हैं, दोपहर का कड़क धूप कड़कती हुई। ये अच्छी बात है कि स्ट्राइक उनके पास रहेगी। 1 रन के साथ स्कोर 29 रनों पर 3 ओवर की समाप्ति के बाद। डीजे थैंक यू डीजे। 29 रन स्कोर बोर्ड पर। काफी धीमी मैं कहूंगा प्रणीत कड़ू के आउट होने के बाद बल्लेबाजी इतनी कारगर नहीं हुई है जितनी होनी चाहिए थी। अजीत देसाई पुरजोर कोशिश कर रहे हैं, थोड़ी सी बीमार हैं, उसके वजह से पूरा एफर्ट नहीं दे पा रहे हैं। अंपायर भी देखिए कोल्ड ड्रिंक का आस्वाद लेते हुए, स्प्राइट का। विशाल जी पाटिल और प्रवीण जी पवार कोल्ड ड्रिंक का आस्वाद लेते हुए। कोल्ड ड्रिंक स्पॉन्सर बाय बाला गायकवाड़। परेश देखिए
रोहित देखिए, रोहित बिल्कुल खामोश शांत स्वभाव से, बिल्कुल एक डायरेक्टर की तरह यहाँ पर काम करते हुए, सुभाष घई साहब इनकी तरह, नागराज मंजुले के वो बड़े फैन है, इसलिए उन्हीं की तरह दाढ़ी बढ़ाई है उन्होंने, मानो उनका चश्मा नहीं है। नागराज मंजुले अमिताभ बच्चन इनके साथ फिल्म कर रहे हैं। पारी के आखिरी ओवर, मिहिर स्ट्राइकर एंड पर अजीत। अजीत थोड़े से दर्द हैं, थोड़े से चोटिल हैं। पीछा किया अंपायर जी हमारी ओर मुड़ते हुए, वाइड एक्स्ट्रास के रूप में रन आते हुए एक, और इसी के साथ 30 रन। बालाजी देखिए यहाँ से 15 रन आते हैं तो 45 बनेंगे। अमित हवास्कर का बहुत बड़ा योगदान है। देखिए किस तरह से इंग्लैंड के एलिस्टर कुक की तरह वो खड़े हैं, पीठ थोड़ा सा आगे है, बाकी सब कुछ मजबूत है उनका। ओहो हवाई फायर, नो वीजा नो टिकट, एयर स्ट्राइक कर दिया है जी देसाई के बल्ले से, वाइडिश लॉन्गर के ऊपर से शानदार एसपीएल सिक्सर। डीजे थैंक यू डीजे। 36 रन स्कोरबोर्ड पर, 36, 5 गेंदों का खेल शेष। गेंदबाजी मारकर मिहित अमरुस्कर, ये अच्छी बात है, छोड़ना आना बहुत ही जरूरी है। देखिए गेंदों को छोड़ रहे हैं, वाइड आउटसाइड द ऑप्शन को छोड़ रहे हैं, आउटसाइड इलेक्शन को छोड़ रहे हैं। विराट कोहली की बियर्ड्स बढ़ने के बाद देखिए जो हमारे बार्बर है उनका धंधा बहुत ही तेजी के साथ, हर कोई बियर्ड करता है। आकाश दिखाई दे रहे मुझे दहीगांव के, आकाश लोखंडे, अच्छी गेंद, उनका निकनेम बहुत ही बढ़िया है। सागर कदम कहां पर हैं वो नजर नहीं आ रहे हैं, उनसे मेरी एक पर्सनल काम है उनसे। सागर कदम, प्रणय राजपुरकर, मिथुन लांगी, ये भी ये मुकाबला चाव से देख रहे हैं। फुल टॉस, गैप ढूंढ लिया है, ढूंढा ढूंढा ढूंढा, गैप ढूंढा, एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर, 4 रन अजीत देसाई के बल्ले से। डीजे थँक यू। कानेश्वर फायटर्स स्वराज 11 टॉस साठी यायचा आहे, तुमच्यासाठी पहिला ऑफिशियल कॉल। कानेश्वर फाइटर्स आणि स्वराज 11 टॉस साठी यायचा है। थैंक यू। कमाल का स्ट्रोक देखा हमने, बिल्कुल गैप को ढूंढ लिया है। एक मैं कहूंगा फाइटिंग टोटल आता हुआ अब तक 41 रन, 41 ऑन बोर्ड। ये नहीं जाएगी लेकिन लो मैंस लैंड में है, या कैच होगा, गोविंद है। ओहो कैच ड्रॉप और 2 रन। अंपायर विशाल जी 2 रन 1 रन 2 रन, ओके 2 रन पूरे किए हैं। मैं कहूंगा ये अच्छा लक है आज अनिकेत 11 का, लेकिन कहीं ना कहीं दुर्भाग्य है कि 2 कैचेस छोड़े बारह। देखिए फील्डिंग में उतना अच्छा पहनापन नहीं दिखा पाई है फील्डिंग करने वाली टीम रूही स्पोर्ट्स। हालांकि रूही स्पोर्ट्स ने सभी टॉस जीते हैं। वाह भाई वाह, ये बढ़िया शॉट, रॉनी बने दर्शक, दर्शक बने फील्डर, बढ़िया शॉट ऑन पुल, सक्सेसफुल, पावरफुल, ब्यूटीफुल। अजीत देसाई के बल्ले से मिड विकेट सीमा रेखा के ऊपर से निकलता हुआ ये एसपीएल सिक्सर, और इस 6 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 49 रन 49 धावा। डीजे बॉल द्यायचा आहे प्लीज। थैंक यू डीजे। 49 रन 49 49 धावा। बिंदी गेंद के साथ इस इनिंग की समाप्ति, लेकिन अच्छा टोटल प्रणीत कड़ू के आउट होने के बाद अजीत देसाई ने एक छोर से पारी संभाली थी, और कुल मिलाकर अजीत देसाई का बल्ला देखें तो 2 छक्के आए हैं, 2-3 चौके उसमें शामिल थे, और नाबाद अपने टीम के लिए
सबसे अहम पारी खेलते हुए कितने रन, 32 रन उन्होंने जोड़े। 49 रन बना है। 50 का पीछा करने के लिए अब उतरेगी टीम रूही स्पोर्ट्स। कानेश्वर फाइटर्स स्वराज 11 टॉस साठी या, चला लवकर मैदान सोडा। कानेश्वर फाइटर्स स्वराज 11 टॉस के लिए आना है। बहुत ही बढ़िया आयोजन एसपीएल द्वारा। फिर से एक बार मैं लॉर्ड्स की ओर बढ़ूंगा। पार्थ 11 5 मुकाबले खेले हैं, 3 मुकाबले जीते हैं, 6 पॉइंट्स हैं। आर्यन 11 ने 5 मुकाबले खेले हैं, 3 मुकाबले जीते हैं, 6 पॉइंट्स हैं। वीरेश्वर फाइटर्स ने 5 मुकाबले जीते हैं, 5 मुकाबले खेले हैं, 2 मुकाबले जीते हैं, 4 पॉइंट है उनके। कानेश्वर फाइटर्स ने भी 5 मुकाबले खेले हैं, 2 मुकाबले जीते हैं, 4 पॉइंट्स हैं। स्वराज अनिकेत रूही, इन तीनों टीमों ने 4-4 मुकाबले खेले हैं, 2 मुकाबले जीते हैं और तीनों ही टीम के 4 पॉइंट्स हैं। आइए आगे की कहानी सुनते हैं आकाश फाटे इनकी जुबानी। हमारे पाली से हमारे आदरणीय मित्र यहाँ पर आते हैं, उनका भी विशेष स्वागत है। टॉस साठी आदरणीय रोहित शेठ भगत यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल। चला डीजे। हॅलो, थँक्यू डीजे. कल्पेश दलवीला विनंती असेल, जी बॅट आहे गोविंद सालुंके यांची ती आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुपूर्द करायची आहे. कल्पेश केडी यांना विनंती आहे की बॅट कॉमेंट्री बॉक्स मध्ये गोविंद सालुंके कडे आपण सुपूर्द करायची आहे. डीजे.
हॅलो. तर पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये तमाम आमच्या लाडक्या मायबाप प्रेक्षकांचं स्वागत आहे. SPL 2021 आपण पाहतोय. 50 धावांचं टार्गेट चेस करावं लागणार आहे. तर पुन्हा एकदा वेलकम आमच्या सगळ्या प्रेक्षकांचं. वेलकम सर, आपलं सुद्धा स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. आपण पाहतोय या स्पर्धेचं जर का आलेख पाहिलं मित्रांनो, तर आजचा दुसरा दिवसामधली ही लढत आपल्या समवेत रुही स्पोर्ट्स वर्सेस अनिकेत 11 दोन संघांदरम्यान ही लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 50 धावांचं टार्गेट. प्रशांतजी साळुंके सरांचं इथे आगमन होतंय. वेलकम सर, आपलं स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. रुही स्पोर्टचे संघ मालक आहेत, त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती असं नसतं व्हायचं आहे. तर 50 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे. यावेळेला अनिकेत 11 बॅटिंग करत असताना रुही स्पोर्ट्स टीम समोर इथे आपण पाहतोय स्ट्रायकर 8 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोविंद सालुंके डावकरी हाताचे फलंदाज आहेत. नॉन स्ट्राइक एंडचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गीतेश. बॉलिंग मार्क वरती अजित देसाई. इन ऍक्शन नंबर पहिल्या नंबर वरती गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रण. प्रशांत सरांचं इथे आगमन होतं. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. पंचांचा इशारा इथे मॅच ऑन. पहिला षटक हाताळण्यासाठी पॉवर प्ले ऑन. 50 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे. पाहायचं आहे या ओव्हर मध्ये कशा पद्धतीने आक्रमण चढवला जातोय. संतोषजी देशमुख सरांच्या शुभ हस्ते प्रशांत साळुंके सरांचं इथे स्वागत केलं जातंय. यावेळेला फुल टॉच बॉल आणि इथे 30 यार्ड सर्कल क्रॉस करतोय. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. कॅमेरामॅन रोहित, आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण प्रशांतजी साळुंके सरांचं इथे स्वागत करत असताना वेलकम सर, आपण असं नसतं व्हायचं आहे व्यासपीठावरती. थँक्यू डीजे. पहिल्याच बॉल वरती इथे देतोय 4 धावा. बॉलर पुन्हा एकदा तयार अजित देसाई. यावेळेला पाहतोय चांगला फटका. इथे मात्र शतरक्षण सुद्धा दर्जेदार पाहायला मिळालं. अप्रतिम. दोन्हीला फलंदाजांच्या माध्यमातून रन घेण्याचा प्रयत्न होतो, मात्र फलंदाज गीतेश बादून नाराज मुद्रेने तंबूच्या दिशेकडे येत असताना स्पष्ट चेहऱ्यावरची आपण स्मित हास्य पाहतोय. नाराज मुद्रेने तंबूच्या दिशेकडे वाटचाल करत असताना आणि आता मात्र इथे पाहतोय अनिकेत 11 आणि त्यांच्या समवेत रुही स्पोर्ट्स टीम खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये टोटल धाव फलकावरती धावसंख्या 4. प्रशांतजी साळुंके सर रुही स्पोर्ट्सचे संघ मालक आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय अनिकेत 11 चे संघ मालक संतोषजी देशमुख साहेब व्यासपीठावरती आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. 50 धावांचं टार्गेट चेस करत असताना बॉलर पुन्हा एकदा तयार. यावेळेला पाहतोय प्रयत्न चांगला होता, मात्र ही ते नॉन स्टॉप चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. चौकार डीजे. आता मात्र इथे चौकाराने धावसंख्या फुलत असताना पाहतोय 50 धावांचं टार्गेट चेस करत असताना आक्रमण चढवावं लागेल, कारण आपण पाहतोय दोन्हीले इथे संघ मालक एकीकडे प्रशांत साळुंके सर आहेत आणि त्यांच्या समवेत संतोषजी देशमुख आमच्या व्यासपीठावरती असं नसतं होत आहेत. कारण मित्रांनो ही स्पर्धा आपण पाहतोय 5 दिवस ही स्पर्धा पर्व 8वा आहे SPL चं आणि इथे चमकणारे खेळाडू
आपण पाहतोय या वर्षामध्ये कुठला चांगला खेळाडू सर्वोत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन या मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. बॉल तयार. यावेळेला जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॉल जाते डॉट, वेगावरती स्वार होऊन बॉलिंग केली जाते आणि जसे इथे डॉट बॉल येतील तसे रोहित स्पोर्ट्स टीमच्या सगळ्या खेळाडूंच्या टाळ्यांचा कडकडाट होईल आणि जसे इथे गोलंदाजांवरती घणाघाती प्रहार होईल त्यावेळेला अनिकेत 11च्या समर्थकांच्या टाळ्या वाजतील. टोटल धावफलकावरती धावसंख्या अनिकेत 11 ज्यावेळेला बॉल डॉट टाकतील त्यावेळेला त्यांच्या टाळ्यांचा कडकडाट होईल. मात्र इथे आपण पाहतोय टोटल धावफलकावरती धावसंख्या पोहोचते ती मात्र 9 पर्यंत. 50 धावांचं टार्गेट चेस करायचे. पहिलं षटक मार्गस्थ फेकत असताना पहिला फलंदाज बाद होणारा मैदानाच्या बाहेर गीतेशांना आपण पाहतोय. आता या दोन फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये पार्टनरशिप करावी लागेल. इथे चांगलं खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये विजयाकडे वाटचाल करायची असेल तर. बॉल तयार. ओ द विकेट. बॉलिंग करत असताना थोडस अडथळा निर्माण होतोय. मगाशी मी सातत्याने सकाळच्या सत्रापासून आपण उल्लेख करतोय. आता मात्र उन्हाचं वातावरण दुपारच्या सत्रामध्ये खूप असल्या कारणास्तव खेळाडूंना सुद्धा खूप अडचण निर्माण होते. टोटल धावसंख्या 50चं टार्गेट चेस करत असताना गोलंदाज अजित देसाई पुन्हा एकदा तयार. ओ द विकेट. हो यावेळेला पाहतोय हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, मात्र तिथे क्षेत्ररक्षण मध्ये थोडीशी फॉबलिंग पाहायला मिळाली. मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं जातोय. चौकार वाचवला जातोय. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं समाप्ती इथे मात्र अजित देसाई यांची होते आणि टोटल धावफलकाचं आलेख मात्र इथे 50 धावांचं टार्गेट चेस करत असताना 10 पाहायला मिळतात. येणारे 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूंमध्ये 40 धावांची गरज आहे विजयासाठी. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. 18 बॉल आणि 40 रनाची आवश्यकता. स्वराज्य 11 टीम आपला निर्णय कळवायचा आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. मित्रांनो SPL पर्व 8वा आपण पाहतोय. आमच्या व्यासपीठावरती अनेक मान्यवरांची मांदी आली आणि पहिली बॉलिंग घेतली स्वराज्य 11 या टीमने. आपण पाहतोय या मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो खूप रंगतदार शनिवारचा मेगा फायनल डे. या स्पर्धेमधला पहिला नंबरचा पारितोषिक कुठल्या संघाकडे जातोय? 14 टीम या मैदानाच्या आतमध्ये म्हणजे 196 खेळाडू या खेळपट्टीमध्ये खेळताना आपण पाहतोय. आता मात्र इथे ओड नंबर पहिली संपले. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. 18 बॉल आणि 40 रनाची आवश्यकता आहे विजयासाठी. रोहित स्पोर्ट्स या टीमला अभिषेक गुप्ता या गोलंदाजाने या खेळाडूने इम्प्रेस केलंय. सकाळच्या सत्रापासून आपण सातत्याने पाहतोय. अभिषेक गुप्ता उभरता सितारा परली या विभागामधला आहे. मात्र आता मात्र खूप मोठी जिम्मेदारी आहे. कशा पद्धतीने स्वतःला सिद्ध करतो या मैदानाच्या आतमध्ये पाहायचं आहे. गोलंदाजी करत असताना इथे मात्र ओव्हर नंबर दुसरी इन ऍक्शन नंबर मध्ये गोलंदाजी करण्यासाठी बल्लालेश्वर पाली एंड मंदिर कडून बॉलिंग करतोय. बॉल तयार. यावेळेला पाहतोय आउट ऑफ द ऑफ स्टंप. पाटील सरांचा इशारा येतोय आमच्यापर्यंत. इथे मात्र व्हाईटचा चेंडू. इथे व्हाईटच्या निशीस धावसंख्या पुन्हा एकदा एकेरीने पुढे सरकते. इथे मात्र एक गडी बाद 11 धावा धावफलकावरती लागल्यात. आता मात्र इथे तुम्हाला कमबॅक करायचा असेल तर तुम्हाला लाईन लेंथ वरती नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे या मैदानाच्या आतमध्ये. आणि आता तेच पाहायचं आहे की कशा पद्धतीने घडतंय गोलंदाजांच्या माध्यमातून. बॉल तयार. यावेळेला पाहतोय चेंडू हवेमध्ये आहे. डीप मिड विकेट. प्रणित कडू चेंडूच्या खाली. कुठलीही चुकी होत नाहीये. जोरदार टाळ्यांचा कडकडाट. आता मात्र जल्लोष होतोय खेळाडूंमध्ये. डीजे थँक्यू डीजे. काणेश्वर फायटर्स आणि स्वराज 11 आपण तयार राहायचं या मॅचच्या नंतर. कारण मित्रांनो आपल्याला अजून सुद्धा मॅचेस खेळवायचे आहेत. रॉनी बाद होऊन मैदानाचा ताबा सोडतात. मित्रांनो स्पष्ट चेहऱ्यावरती नाराजी आपल्याला पाहायला मिळाली जाते.
रुई स्पोर्ट्स या टीमच्या खेळाडूंची 2 गडी बाद झालेत. पहिला गडी बाद होणार रनआउटच्या स्वरूपामध्ये गीतेश यांना पाहिलं, त्यानंतर रॉनी यांना. यावेळेला पाहतोय मंगेश चव्हाण यांच्या संघाकडून रॉनी नेहमी खेळताना पाहतोय, मात्र आज रुई स्पोर्ट्स या टीम कडून रिप्रेझेंट करतोय मित्रांनो. आता मात्र धावसंख्येचं आकार पाहिलं तर धावसंख्या 11 वरती 2 गडी बाद झालेत. दुसरं षटक अभिषेक गुप्ता यांनी इम्प्रेस केले मित्रांनो. मोठे फटके खेळण्याची पूर्णपणे मुभा देत नाहीये सातत्याने. यावेळेला पाहतोय क्षेत्ररक्षणाचं बदल मैदानाच्या आतमध्ये करत असताना विकेट किपरच्या माध्यमातून आपण अमित आवासकर यांना पाहतोय. खूप लेजेंड खेळाडू आहेत, अनुभव आहे आणि त्यांच्याकडून सुद्धा बरंच काही शिकण्यासारखं आहे मित्रांनो. विकेट किपिंगच्या माध्यमातून इन ऍक्शन मध्ये चला फास्ट स्पीडअप घ्यायचा आहे. आयोजकांकडून सातत्याने आपल्यापर्यंत सूचना पोहोचतायत. बॉलर इथे मात्र अभिषेक गुप्ता यांनी इम्प्रेस केलं मित्रांनो. हृदयाचे ठोके वाढवणारा मित्रांनो हा सामना आहे, कारण तुम्हा आम्हाला वेळ लावणारा खेळ म्हणजे क्रिकेट, तुम्हा आम्हाला एका धाग्यामध्ये झोपणारा खेळ म्हणजे क्रिकेट. कारण या क्रिकेटचा टेनिस क्रिकेट आता मात्र खूप उंची गाठताना आपल्याला हा खेळ पाहायला मिळतोय. बॉल तयार. यावेळेला शॉर्ट बॉल आणि इथे मात्र चांगला समाचार घेतला जातोय. दमदार षटकार. थँक्यू. मी मगाशी म्हटलं होतं जसजसे षटकार येतील तसे त्यांच्या पाठीराख्यांच्या टाळ्यांचा कडकडाट होईल. आणि आता मात्र गोविंद सालुंके सांगतोय मी सुद्धा अफलातून कामगिरी करू शकतो. या 6 धावेने धावफलकावरती धावसंख्या 17 पोहोचते. बॉल तयार. इथे मात्र पाहतोय टायमिंग प्रॉपर होत नाहीये, मात्र एक धाव जरूर ऍड होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का, मात्र दुसऱ्या धावेसाठी त्याला नाकारले. कारण सांगतो या मैदानाच्या आतमध्ये मी अप्रतिम बॅटिंग करतोय, माझ्याकडे शॉर्ट सिलेक्शन चांगले आहेत. या एकेरी धावेने धावफलकावरती धावसंख्या 18 पर्यंत पोहोचते. ती मात्र रुई स्पोर्ट्स या टीमची. अनिकेत 11 आपण पाहतोय पहिलं षटक अजित देसाई यांनी हाताळलं होतं. 10 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर दुसऱ्या नंबरवरती अभिषेक गुप्ता इन ऍक्शन नंबरवरती 2 वरती गोलंदाजी करतोय. आणि इथे ब्रेक थ्रो देण्याची गरज आहे. अभिषेक गुप्ताला प्रेरित करते उभरता हुआ सितारा. आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये येणारे एक खेळाडू, एक टॅलेंटचे खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळालाय, तो म्हणजे SPL मध्ये. धावसंख्या आपण पाहतोय ती मात्र 18 या धावसंख्येवरती. बॉल तयार. अभिषेक यावेळेला फाईन लेगला मारण्याचा प्रयत्न, अगदी जमिनीला गुदगुल्या करत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे दमदार 1 बाउन्स चौकार. डीजे सिद्धेश यांच्या बॅट मधून येणारा हा दमदार चौकार मित्रांनो. फाईन लेगला एक दर्जेदार चौकार लगावलाय बॅटर सिद्धेशच्या बॅट मधून. बॉल तयार पुन्हा एकदा. यावेळेला आपण पाहतोय बॉलर बॅक ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत ऑर्थोडॉक्स लॉंगॉनच्या रिझन मध्ये. इथे मात्र एकच धाव ऍड होईल. एकेरी धावेने धावसंख्या आता मात्र पोहोचते. बॅटिंग करत असताना आमच्या समवेत रुई स्पोर्ट्स टीमचे संघमालक आहेत, तसेच अनिकेत 11 संघाचे संघमालक सुद्धा आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही या SPL मध्ये स्वागत करतोय. टोटल धावफलकावरती धावसंख्या 23 वरती धावसंख्या पोहोचते. गोविंद सालुंके इथे मात्र खाईल तर फटक्याशी ना तर राहील उपवाशी असंच काही सांगतोय, कारण त्यांच्या बॅट मधून 2 चौकार आणि 1 षटकार लगावलंय. टोटल धावसंख्या 23 50 धावांचं टार्गेट चेस करत असताना रुई स्पोर्ट्स टीम. बॉल तयार पुन्हा एकदा. अभिषेक इथे मात्र शॉर्ट बॉल आणि त्याचा खरपूस समाचार. दे धक्का आणि हा गे छक्का. गगनभेदी गगनचुंबी 6 धाव्यांसाठी चेंडू जातोय षटकार.
थँक्यू डीजे. प्रशांतजी साळुंके साहेब आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या जवळजवळ आमच्या समवेतच बसलेत आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय संतोष देशमुख यांना दोन्हीले संघ मालक. म्हणजे एकीकडे इथे रोहित स्पोर्ट्स वर्सेस अनिकेत 11. आता मात्र टोटल 2 ओव्हरच्या खेळच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे पाहायला मिळाली जाते 29 पर्यंत. 12 बॉलचं खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी आवश्यकता आहे 12 बॉल आणि 21 रनाची आवश्यकता आहे. कोण जिंकणार कोण हारणार, कारण क्रिकेटचा खेळ असा आहे. क्रिकेट राजकारण कुठल्याही क्षणाला बदलतो, तसाच हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. कारण इथे 12 बॉल 21 रनाची आवश्यकता. गोलंदाजांवरती घणाघाती प्रहार जरूर चढवला गेलाय, कारण इथे मैदानाच्या आतमध्ये गोविंद सालुंके शिवशक्ती परलीग या टीम कडून रिप्रेझेंट करतो. मात्र आज या मैदानाच्या आतमध्ये रोहित स्पोर्ट्स टीम कडून खेळतोय. मात्र इथे अनिकेत 11 ला ब्रेक थ्रो देण्याची गरज आहे. अजित देसाई याने पहिलं षटक हाताळलं, त्यानंतर दुसरं षटक अभिषेक गुप्ता यांच्याकडे जिम्मेदारी कॅप्टनने दिली आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी इथे राज देसाई या यंग टॅलेंटचा मित्रांनो खेळाडू आहे. डावकरी हाताचे फलंदाज आहेत, गोलंदाज आहेत आणि इथे कशा पद्धतीने आपल्या टीमच्या पूर्णपणे खेळासाठी आपला परफॉर्मन्स दाखवतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. 12 बॉल 21 रनाची आवश्यकता आहे. मात्र सिद्धेश यांनी सुद्धा चांगली बॅटिंग केले. गोविंद सालुंके सांगतायत या मैदानाच्या आतमध्ये मला जिंकायचं असेल तर मला इथे थांबून खेळावं लागेल. 12 बॉल 21 रनाची आवश्यकता. बॉल तयार. राज देसाई यावेळेला पाहतोय कव्हरच्या रिझनला फटका खेळल्यात, मात्र 1 बाउन्स हा ना करत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे दमदार चौकार. डीजे थँक्यू डीजे. 33 धावा धाव फलकावरती लागल्यात बॅटिंग करत असताना रोहित स्पोर्ट्स या टीमच्या. आणि आता मात्र अनिकेत 11 टीमला थोडासा अडचणीमध्ये आणलंय. इथे ब्रेक थ्रो द्यावा लागेल गोलंदाजाने, कारण ज्या पद्धतीने सातत्याने आम्ही संवाद साधला जातोय आपल्यापर्यंत, कारण गोलंदाजाने 1-2 बॉल डॉट टाकले, 1-2 विकेट घेतले तर या मॅच मध्ये वापस येऊ शकतात. कारण आपण या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांवरती घणाघाती प्रहार, मात्र राज देसाईंकडे तितकी क्षमता आहे. पहिलं षटक आपण पाहिलं अजित देसाई याने हाताळलं. अजित देसाई याने फक्त 10 धावा खर्च केल्या पॉवर प्ले मध्ये. आता राज देसाई यांना सांगायचं आहे या मैदानाच्या आतमध्ये मी सुद्धा डॉट बॉल टाकू शकतो, मी सुद्धा विकेट घेऊ शकतो. 33 धावा धाव फलकावरती. ओ द विकेट. गती परिवर्तन. आता मात्र ही लाईनची गरज आहे. मी मगाशीच म्हटलं तुम्हाला कमबॅक करावं लागेल आणि आता मात्र राज देसाई सांगतोय मी सुद्धा कमबॅक करू शकतो. माझ्याकडे सुद्धा आत्मविश्वास आहे आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावरती माझ्यावरती जी जिम्मेदारी दिली तिला मी सुद्धा हँडल करू शकतो. 33 धावा धाव फलकावरती लागल्यात. 2 गडी बाद. गीतेश आणि रॉनी बाद होणारे 2 फलंदाज. बॉलर पुन्हा एकदा तयार राज. यावेळेला फुल टॉच बॉल. हा यावेळेला जोरदार टाळ्या. सेफ झोन मध्ये झेल टिपलंय. अभिषेक गुप्ता चेंडूच्या खाली होते आणि फलंदाज बाद होत आहेत. सिद्धेश. डीजे थँक्यू डीजे. 9 बॉल आणि 17 रनाची आवश्यकता. रोशन बॅटिंग करण्यासाठी आलेत. रोशन आणि आपण पाहतो व्याघ्रेश्वर वराड कडून रिप्रेझेंट करतात आणि आता मात्र या मैदानाच्या आतमध्ये रोहित स्पोर्ट्स टीम कडून खेळत असताना, कारण मित्रांनो या स्पर्धा आहेत एसपीएल, ही मानाची अभिमानाची सुधागडचा वर्ल्ड कप आहे. YouTube व्ह्यूअर्स जे मॅच पाहत आहेत त्यांचं सुद्धा ड्रीम्स च्या माध्यमातून त्यांचं सुद्धा स्वागत आहे. 9 बॉल 17 रनाची आवश्यकता. अमित आवासकर यांना पाहते सातत्याने फिल्डिंग बदलत असताना, कारण या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला
क्षेत्ररक्षण दर्जेदार करावं लागेल. शॉर्ट बॉल आणि इथे मात्र खरपूस समाचार घेतोय. वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे पुन्हा एकदा जातोय दमदार चौकार. थँक्यू डीजे. 37 धावा धाव फलकावरती लागल्यात आणि गोविंद सालुंके इथे सांगतोय मी अफलातून कामगिरी करतोय, कारण या मैदानाच्या आतमध्ये राज देसाई यांना ब्रेक थ्रो देण्याची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर पहिला फलंदाज बाद झाला होता गीतेश, त्यानंतर रॉनी आणि त्यानंतर सिद्धेश. आता रोशन आणि गोविंद यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये. यू मिस आय डेफिनेटली हिट. यस त्यांचा वेध घेणारा हा बॉल. गोविंद सालुंके बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. आता मात्र मॅच ची चुरस्ता या मैदानाच्या आतमध्ये वाढत असताना 7 बॉल 13 रनाची आवश्यकता. 7 बॉल आणि 13 रनाची आवश्यकता आहे. या बॉल वरती बरच काही निर्भर करेल मित्रांनो. या स्पर्धेमध्ये गोलंदाजी चांगली करत असताना 5व्या बॉल वरती विकेट घेतलं. गोलंदाजी करत असताना राज देसाई याने 7 बॉल 13 रनाची आवश्यकता. हृदयाचे ठोके वाढवणारे दोन्ही टीमचा हा सामना, कारण इथे तुम्हाला जिंकावं लागेल. इथे तुम्हाला सुपीक दिमागाच्या जोरावरती खेळ करावं लागेल. भाई ठकोरे इन ऍक्शन नंबर वरती स्ट्रायकर एंडला बॅटिंग करत असताना 7 बॉल 13 रनाची आवश्यकता. ओ द विकेट. बॉल तयार. बॉलर बॅक ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र प्रभंजन येतात चेंडूच्या खाली. आता मात्र इथे 1 धावेने धावसंख्या पुढे सरकत असताना समीकरण बदलतंय. 38 धावा धाव फलकावरती आणि येणारे बॉल बाकी आहेत 6 आणि विजयासाठी आवश्यकता आहे 12 धावेंची. जो अभिषेक गुप्ताने जो झेल टिपला होता तिथे सुद्धा बरच काही निर्बल झाले मित्रांनो. कॅच टू मॅच असं म्हटलं जातं. जो झेल टिपला आणि तिथे मॅच मध्ये आणलं. 6 बॉल मध्ये 12 धाव्यांची गरज आहे. हृदयाचे ठोके दोन्ही टीमचे वाढलेत. एकीकडे आपण पाहतोय अनिकेत 11 संघ खेळतोय, तर एकीकडे रोहित स्पोर्ट्स टीम खेळतोय. मित्रांनो मॅच आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे त्या मॅच साठी, कारण 6 बॉल 12 रनाची आवश्यकता आहे. आणि स्लॉगिंग ओव्हर मध्ये बॉलिंग साठी आमंत्रण केलंय. प्रभंजन या गोलंदाजाला व्याघ्रेश्वर वराड कडून खेळत असतो आणि आता मात्र ही ते बॉलिंग करत असताना अनिकेत 11 या टीम कडून. रोहित स्पोर्ट्स वर्सेस अनिकेत 11 दोन संघ खेळतात. SPL पर्व 8वा आपल्या समवेत आपण पाहतोय. आजच्या दिवसामधला सामन्याचा जर का उल्लेख केलं तर रोहित स्पोर्ट्स आणि अनिकेत 11 खेळतोय. 6 बॉल 12 धाव्यांची गरज. संध्याकाळचं सत्र चमचमाती ट्रॉफी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आपण पाहतोय. सगळ्यांचं लक्ष वेधलंय. ओ द विकेट. यावेळा स्टँड अँड डिलिव्हरी खेळण्याचा प्रयत्न. अभिषेक गुप्ता चेंडूच्या खाली आणि फलंदाज भाई टकोरे बॅक टू द पॅव्हिलियन. मिहिर आमरुसकर आता मात्र फलंदाजी करण्यासाठी उतरले. 5 बॉल 12 रनाची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग करावे लागेल तुम्हाला जर का विजयाकडे वाटचाल करायची असेल तर. आणि आता थोडासा
इथे प्रश्नचिन्ह फलंदाजी करत असणाऱ्या टीम रोहित स्पोर्ट्स संघासमोर ठेवलेत. यावेळेला चांगला फटका आणि वन बाउन्स जातोय का? आणि यस, वन बाउन्स, चौकार. थँक्यू डीजे. 4 बॉल 8 रनाची आवश्यकता. मित्रांनो, मी हित आहे खरी मॅच. 4 बॉल 8 रनाची आवश्यकता आणि आता संवाद साधतात मैदानाच्या आतमध्ये अजित देसाई प्रभंजन यांच्याशी. प्रभंजन यांना माहिती आहे, जर का आम्हाला इथे ब्रेक थ्रो द्यायचा, मला जर का ब्रेक थ्रो द्यायचा असेल तर आम्हाला अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. 4 बॉल आणि आता मात्र 8 रनाची आवश्यकता आहे. जिथे मगाची गरज होती 6 बॉल मध्ये 12 धावेची आणि आता समीकरण बदललंय. इथे मात्र हवेमध्ये, हवेच्या दिशेने फटका. प्रणित कडू यांच्या डोक्यावरून हा येतोय दमदार, हाय अँड हँडसम षटकार. थैंक यू डीजे. हवाओं के साथ अगर बल्लेबाजी होती है तो मजा आता है. हेच करून दाखवलं फलंदाजाने, कारण हवेच्या दिशेने हा फटका खेळला आणि तमाम लाडक्या प्रेक्षकांची मने सुद्धा जिंकतोय. 2 धाव्यांची गरज आहे. बॉल बाकी आहे त्या ओव्हर मधले 3. मॅच आहे अंतिम क्षणापर्यंत मॅच जात असताना. इथे मात्र पाहतोय आपण चांगला फटका अलॉंग द कार्पेट खेळला जातोय. 1 धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा सेफ झोन मध्ये होत नाहीये. मात्र दुसरी धाव घेण्याचं प्रयत्न असफल ठरला जातोय आणि एकेरी धावेने धाव संख्या आता मात्र डीजे वाजवा. थैंक यू डीजे. शायर है लेकिन अभी मैच में मजा. 2 बॉल आणि विजयासाठी आता आवश्यकता आहे 1 रनाची. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. अमरेला फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये धक 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 जशी राजधानी एक्सप्रेस दिल्लीसाठी धावत असते तसंच काहीच ही ते आता हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. मित्रांनो, ही मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या मॅच साठी, कारण ही ते आता बॉल बाकी आहेत 2 आणि 1 रनाची आवश्यकता. रोहित स्पोर्ट्स वर्सेस अनिकेत 11, जिथे 6 बॉल 12 रनाची आवश्यकता होती आणि आता मात्र 2 बॉल आणि 1 रनाची आवश्यकता. अमरेला फिल्डिंग सजवली जाते मैदानाच्या आतमध्ये. ड्रीम्सक्रिकेट.in च्या माध्यमातून जे प्रेक्षक मॅच पाहत असतील ते सुद्धा एन्जॉय करतायत, कारण 2 बॉल 1 रनाची आवश्यकता. प्रभंजन यांच्यावरती बरच काही निर्बल आहे या बॉलर वरती. स्लॉगिंग ओव्हर मध्ये 2 बॉल 1. हृदयाचे ठोके. जनरल ऑड मधून हा सामना डायरेक्ट आयसीयू ऑड मध्ये सामना गेलाय. मित्रांनो बघा किती एक्साइटेड आहेत. 2 बॉल 1. हृदयाचे ठोके वाढलेत आता. बॉलर तयार. प्रभंजन. पंच आमच्याकडे इशारा करतायत वाईट, आणि आता मात्र वाईट जर का टाकला नसता तर टीम मॅच मध्ये आली असते. आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम Rohi Sports and well done, bad luck Aniket 11.
तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये फेरबदल होतोय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जुळले जातील निलेश नाईक सर. ओन टू कॉमेंट्री बॉक्स. सुधागढ़ प्रीमियर लीग 2021 का ये बहुत ही अच्छा और शानदार पर्व. प्रसाद दादा, प्रशांत जी साळुंके कुछ कह रहे हैं, इनाम लगा रहे हैं, वो ऐसा लग रहा है हमें. उन्होंने जेब में हाथ जरूर डाला है, तो किसका नसीब खुलेगा अब ये थोड़ी देर में पता चलेगा. गोविंद साळुंके और रोशन, बोलो ना, रोशन खंडागरे आपको आना है. आपको कुल मिलाकर 1000 रुपए का इनाम आदरणीय